तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सांगायचे तात्पर्य आता सध्या 60 दिवस होऊन गेले आणि अ, एकदम चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला प्लॉट दिसत आहे. याचं राज म्हणजे आपण याचे स्प्रे वगैरे केलेला आहे, याची ड्रिचिंग केलेली आहे, याला खत दिलेलं आहे, योग्य ते मार्गदर्शन घेतलेलं आहे. त्यामुळेच हा प्लॉट सुस्थितीमध्ये आहे आणि आता मुसा सोडत आहे. मुसा सोडणे म्हणजे आता फुटव्यांचं अधिराज आहे आणि फुटव्याच्या काळामध्ये आपल्याला याला चांगल्या प्रकारे पालनपोषण व मायक्रोन्यूटन व खते 1261 1056 24 28 28 अशा प्रकारचे खतं देणं आणि याच्यासोबतच टॉनिक देणं हे गरजेचं असेल. मी याच्यासोबतच एक मायक्रोन्यूटनचं टॉनिक दिलं होतं, त्यामध्ये साईक्रॉप केअरचं सुपरस्टार नावाचं टॉनिक दिलं होतं. त्याच्यामुळे हा प्लॉट स्वच्छ निरभ्र आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा हे ठेवण्याची आपली इच्छा आहे. तर तुम्ही नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अधिक माहितीसाठी माझ्या 84 59 28 00 84 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा, जेणेकरून मी तुम्हाला नवनवीन माहिती वगैरे देईल आणि नवनवीन माहिती व व्हिडिओ शेअर करेल, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती मिळेल. आणि जे नवीन शेतकरी आहेत त्यांना कन्फ्युजन न होता कुठलेही एकाचे मार्गदर्शन घेऊन आपल्या प्लॉटचं नियोजन करणं गरजेचं आहे. प्रत्येकजण हे वापरा ते वापरा असं सांगत असतं, तर आपल्या मनाने योग्य वाटेल ते तुम्ही वापरू शकता. कन्फ्युजन व्हायचं काम नाही. कंपनीच्या प्रतिनिधीला विचारा, चांगली माहिती घ्या, चांगले मायक्रो वापरा. कंपनीचं काही नाही, कंपनी हलकी भारी वगैरे काही नसतं, त्याचा रिझल्ट महत्त्वाचा असतो, हे सांगणं गरजेचं आहे. तर अशी ग्रीनरी वगैरे आहे तर पूर्ण तणविरहित प्लॉट ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती मिळेल आणि नवनवीन व्हिडिओ पाहिजे. अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा, लिंक जॉईन करा. कमी खर्चामध्ये जास्त उपयोग होणार आहे, कुठलीही फसवणूक होणार नाही, काही नाही. आणि जी माहिती आहे ते सार्वजनिक आहे, ॲथेंटिकेट आणि पूर्ण रितसर दिलं आहे. तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जुने असेल तर शेअर करा. धन्यवाद. येणाऱ्या काळामध्ये फॉस्फरस देणं गरजेचं असतं, जसं की 1261 देतात, कोणी 28-28 देते, कोणी 10-50-6 देतात, कोणी 20-60 देते. जसं तुम्हाला योग्य वाटेल ते द्या आणि प्लॉटची निगराणी करा. कोणत्याही कंपनीचं वॉटर सोल्युबल देऊ शकता. धन्यवाद.